सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंग येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पीएचसी कारभाराबाबत गंभीर अनियमितता समोर येत असून डॉक्टरांची अनुपस्थिती, रुग्णांना अपुरी वागणूक, आवश्यक उपचारामध्ये टाळाटाळ आणि प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. एका किरकोळ अपघातग्रस्त तरुणाच्या घटनेमुळे या सर्व बाबी उघडकीस आल्याने स्थानिक आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अपघातग्रस्त तरुणाच्या घटनेतून वास्तव उघड मिळालेल्या माहितीनुसार वळसंग येथील एक तरुण मोटरसायकलवरून जात असताना किरकोळ अपघातात जखमी झाला. त्याला तात्काळ प्राथमिक उपचारासाठी सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र त्यावेळी डॉक्टर अनुपस्थित असल्याने केवळ नर्समार्फत प्राथमिक उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले. काही वेळातच चक्कर व मळमळ सुरू झाल्यानंतर पुन्हा संपर्क साधला असता येथे डॉक्टर नाहीत, पुढील उपचारासाठी अन्यत्र जा असा सल्ला देण्यात आला. विशेष म्हणजे डॉक्टरांनी फोनवरूनच उपचाराच्या सूचना दिल्याचे समोर आले आहे. 24 तास सेवेचा दावा. फोल प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास वैद्यकीय सेवा देण्याचा नियम असतानाही प्रत्यक्षात रात्री डॉक्टर गैरहजर असल्याचे चित्र आहे. नर्स व इतर कर्मचाऱ्यांवरच जबाबदारी सोपवली जात असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना इतरत्र हलवावे लागत असल्याची तक्रार आहे. रुग्णांना अपमानास्पद वागणूक, ग्रामस्थांच्या मते वयोवृद्ध, महिला व गरीब रुग्णांना योग्य प्रतिसाद दिला जात नाही. सलाईन संपले, इंजेक्शनची गरज नाही, गोळ्या घ्या असे सांगून अनेक रुग्णांना परत पाठवले जाते. त्यामुळे गंभीर रुग्णांनाही योग्य उपचार मिळत नसल्याचे आरोप होत आहेत. लसीकरणासाठी गेले कारण सेवा ठप्प. दवाखान्यात कर्मचारी असूनही लसीकरणासाठी गेले आहेत असे कारण देत रुग्णांना थांबवले किंवा परत पाठवले जाते. फेस लॉक उपस्थिती दाखवून प्रत्यक्ष गैरहजेरी ठेवण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. निवासी इमारत कामावर संशय. प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासी कर्मचारी इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना ग्रामपंचायतीला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कामाचा प्रस्ताव, निधी व देखरेख याबाबत स्पष्टता नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. वडाचे झाड तोड प्रकरण प्रलंबित. दवाखान्यासमोरील वडाचे झाड तोड प्रकरणात संबंधित कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सेटिंगचा आरोप. बाह्य हस्तक्षेपाचा संशय. काही स्थानिक व्यक्ती वरपर्यंत सेटिंग आहे असे सांगत विविध प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. झाडतोड प्रकरणासह इतर अनियमिततेमध्ये बाह्य प्रभाव असल्याची चर्चा रंगत आहे. अंकुश कोणाचा? ग्रामस्थांचा सवाल. कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेले आरोग्य केंद्र प्रत्यक्षात निष्क्रिय ठरत असल्याने या मनमानी कारभारावर अंकुश कोणाचा असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. चौकशी व कारवाईची मागणी. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टर, कर्मचारी व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास सक्षम वैद्यकीय सेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.